यानंतर एक मोठी बातमी आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं केली। या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला। त्यानंतर आता संतोष देशमुख यांचं कुटुंब आज भगवानगडावरती जाणार आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख भगवानगडावरती जाणार आहेत आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जे काही पुरावे आहेत ते पुरावे नामदेव शास्त्रींना देऊन देशमुख कुटुंब न्यायाची मागणी करणार आहेत। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखली आहे। त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असलेल्या परळ दादर भागामध्ये नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे। 20 वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महानगरपालिका शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली। शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात तब्बल पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी तब्बल 92,000 कोटींवरती गेल्या होत्या। मात्र महायुती सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाट्यानं घटतायत। पिंपरी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा खोटा SMS सोशल मीडियावरती व्हायरल करणाऱ्यांवरती महापालिकेनं गुन्हा दाखल केलाय। तसंच नागरिकांनी खोट्या मेसेजेसवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून करण्यात आलंय। सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1600 रुपये, लासलगाव बाजारात 2100 रुपये तर राज्यात लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून तर 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। दिवसभरात कांद्याची 1,42,000 क्विंटलची काल आवक झाली। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला। मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असं अजित पवारांनी सांगितलं। भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य DY पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली। या सन्मानानं भावुक होत उदय सामंत यांनी आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली।